फाउंडेशनचे सदस्य समवेत असणाऱ्या त्यांची सर्व टीम या ठिकाणी इफ्तार पार्टीचं नियोजन या ठिकाणी केलं। सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्यात आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची गरज वाटल्यास निश्चितच सोशलिस्ट यूथ फाउंडेशनच्या वतीनं ते पूर्णत्वास नेण्याची एक आश्वासन देखील गांधींनी या ठिकाणी दिलेलं आहे। आपण सर्व टीम या ठिकाणी आला इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाला, त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मुस्लिम समाज कृषी वतीनं आपले आभार मानतो। या पुढील काळामध्ये देखील असंच सुरक्षेचं वातावरण आपल्या गावामध्ये राहील आणि आपल्या गावाचा आदर्श इतर गावं घेतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो। सर्व मुस्लिम जमलेले आहेत त्यांना मी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार आणि पिंपरी पेंढार सोशलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो काही रमजानचा पवित्र महिना आहे त्याच्या त्यांना शुभेच्छा देतो। आणि नुकताच काही दिवसांमध्ये ईद पण येणार आहे, तर ईदसाठी सुद्धा आपण त्यांना आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो। आणि आपण नेहमीच पाहतोय पिंपरी पेंढारमध्ये जे सलोख्याचे काम आहे का मुस्लिम हिंदू जे काही सर्व आहे हे जातीय कुठेही असं आपल्याला दिसणार नाही। आम्ही सर्वजण एकच आहोत या भावनेतून आतापर्यंत आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि याही पुढील काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने काम करणार आहोत। आपण पाहिलं असेल 2019 पासून फाउंडेशन सुरू झालेलं आहे आणि मी सर्व मुस्लिम समाजाला धन्यवाद देऊ इच्छितो का त्यांचा प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक उत्सव असेल किंवा कुठलाही समाज उपयोगी उपक्रम असेल त्या उपक्रमामध्ये सर्व बांधव वेगवेगळे भाग घेतात आणि आपल्या गावचा विकास झाला पाहिजे, आपलं गाव पुढे गेलं पाहिजे। आणि आपण जो ध्येय घेतलं आहे पिंपरी पेंढारचं नाव हे फक्त राज्याच्या नाही तर देशाच्या पटलावर गेलं पाहिजे आणि त्यामध्ये या समाजाचंही खूप मोठं योगदान आहे। नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य असतं। या निमित्ताने आम्ही आज या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं, या सगळ्या बांधवांना आमच्या शुभेच्छा दिल्या गेल्या पाहिजे ही मनामध्ये भावना होती आणि आज हा तो कार्यक्रम अतिशय आनंदमय पद्धतीने या ठिकाणी सोहळा पार पडला आणि हा आनंदाचा दिवस निश्चितपणे पिंपरी पेंढारच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल। पुन्हा एकदा सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व त्यांच्या जे काही त्यांचे उत्सव आहेत त्या उत्सवासाठी त्यांना शुभेच्छा देतो। आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते याही पुढील करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याही पुढील काळामध्ये समाजाने आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला आपल्याकडनं जे काही सहकार्य आमच्याकडनं लागेल त्याची आम्हाला सांगावं, आम्ही निश्चितपणे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। सायकल